नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? जंगल. काय नाव आहे तिचं? जंगल. आणि हा धड्याचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. पहिला आपण बघणार आहे लेखक यांचा परिचय किंवा लेखिका यांची परिचय आपण बघणार आहे. तर लेखिका कोण आहे? चित्रा मुद्रगल. काय आहे तिचं नाव? चित्रा मुद्रगल. तर यांचा आता आपण पहिला बघणार आहे परिचय. बघा, जन्म 10 सितंबर 1900 किती आहे 43, चेन्नई, तमिलनाडु। परिचय: चित्रा मुद्गल जी के लेखन में वर्तमान समाज में रीति हुई मानवीय संवेदनाओं, नए जमाने की गतिशीलता और उसमें जिंदगी की मजबूरियां का चित्रण बड़ी ही गहराई से हुआ है। चित्रा मुद्गल यांनी लेखन यांचा वर्तमान समाजातून रीतीत होणाऱ्या मानवी संवेदनाओं आणि त्यांच्या नवीन जमान्यातून गतिशील किंवा त्यांचं जिंदगीमध्ये मजबुऱ्या चित्रण होऊन जात आहे किंवा मजबुऱ्याचा गहराईतून देत आहे। यांची प्रमुख कृती काय आहे? एक जमीन अपनी आवा, उपन्यास, भूख, लक्षागृह, लपेटे, मामला आगे बढ़ेगा, अभी, आदि, अनादि, कहानी संग्रह, जीवक, मणिमेघ आदि बाल उपन्यास, दूर के ढोल, सूझबूझ आदि बालकथा। तर हा सगळं त्यांची प्रमुख कृत्या तुम्हाला दिलेली आहेत। आता आपण बघणार आहे की धड्यामध्ये काय आहे। इथे बघा, गद्य संबंधी यांची प्रमुखता कशी दिलेली आहे। संवादात्मक कहानी, हा एक कोणता कहानी आहे? संवादात्मक कहानी किसी विशेष घटना की रोचक ढंग से संवाद रूप में प्रस्तुत संवादात्मक कहानी कहलाती है। कोणताही संवादात्मक कहाणी, बघा, कोणताही विशेष रूपातून घटना किंवा रोचक ढंग हा संवाद रूप प्रस्तुत संवादात्मक कहानी म्हणतं। प्रस्तुत कहानी में मृदुगल जी ने खरगोश के माध्यम से बाल मानस की अनुभूतियों, प्राणियों के साथ व्यवहार, उनके संरक्षण एवं प्राणी मात्र के प्रति दयाभाव दर्शाया है। तर याबद्दल इथे जी प्रस्तुत कहाणी आहे त्याच्यामध्ये मुद्गल जी यांनी खरगोश के माध्यम से बाल मानस यांची अनुभूती किंवा त्यांच्या प्राण्याचा साथ केलेले व्यवहार, हा संरक्षण आणि त्यांची प्राणी मात्र, हा सगळं त्यांची दयाभाव दर्शवित गेलेली आहे। कळलं की नाही? हो, तर चला अजून बघून घ्या। आता आपण धड्याची सुरुवात करणार आहे। काय करणार आहे? धडा यांचा सुरुवात। बघा, रीडर अणिमा जोशी के मोबाइल पर फोन था। रीडर अणिमा जोशी यांचा मोबाईलवर फोन होता। मांडवी दीदी की बहू तनिषा का, कोणाचा फोन होता? मांडवी ताईचं बहू म्हणजे सुनबाई तविषा यांचा फोन होता। कह रही थी आंटी बहुत जरूरी काम। ती मला सांगत होती की आंटी म्हणजे का की खूपच जरुरी काम आहेत। अम्मा से बात करवा दो, अम्मा यांच्याशी माझी बातमी करून द्या। अणिमा दी ने असमर्थता जताई, आणि जी अणिमा ताई होती त्यांनी असमर्थता जताई। मांडवी दीदी कक्षा ले रही है। मांडवी जी दीदी आहे म्हणजे मांडवी जी ताई आहे ते कक्षा घेत आहे, म्हणजे की ते विद्यार्थ्यांना वाचन करत आहे किंवा त्यांना शिक्षा देत आहे असा। आणि मग बाहर आते ही वह संदेश उन्हें दे देगी, आणि त्याने काय सांगितले की जेव्हा ते बाहेर येणार तरी मी त्यांना हा संदेश देणार की तुमचा फोन आलेला होता। वैसे हुआ क्या है, आणि त्यांना काय म्हणाले की सांगा काय झालेलं आहे। त्यांना विचारले की काय झालेला आहे। घर में सब कुशल मंगल तो है, घरातून सगळं व्यवस्थित आहेत का नाही, सगळं चांगले आहेत का ना, असा प्रश्न त्यांनी विचारले। तुम्हाला कळत आहे की नाही? हो, तर चला अजून बघून घ्या। परेशानी का कारण बताने की बजाय तविषा ने उनसे पुन्हा आग्रह किया। काय झाले आहे ते परेशानी त्यांना नाही सांगितले आणि त्यांना पुन्हा असा आग्रह केला की तुम्ही त्यांना फोन द्या। काय केला? पुन्हा असा आग्रह केला की तुम्ही त्यांना फोन द्या। आंटी अम्मा से बात हो जाए तो, आणि काय म्हणाली की काकी त्यांच्याशी आम्हाला बात करायचं आहे, तर असं होणार तर खूपच चांगलं होणार। अणिमा जोशी को स्वयं उसे टालना बुरा लगा, आणि जेव्हा हा इतकं विचार करत होता किंवा इतकं बोलत होती तर अणिमा जोशी यांना स्वतःही काय करलं, त्यांना टाळून नाही झाला की त्यांना असं म्हटलं की खरंच काही झालेलं आहे। ते पुन्हा पुन्हा त्यांना फोन केलेले जात आहे। तर याबद्दल त्यांनी नाही टाळले आणि बोलले चांगलं।
उचित नहीं लगेगा, त्यांनी काय म्हणाले की उचित नाही लागणार. तविषा अनुशासन भंग होगा, मुझे बताओ. तविषा मुझे बताने की झिझक कैसी. आणि त्यांनी काय म्हणाले की जेव्हा मी त्यांना बोलणार तर हा जे अनुशासन माझा विद्यालयाचं आहे ते भंग होऊन जाणार आहे. तर तुम्ही मला सांगा, मी त्यांना बोलते, माझ्याशी कसं झिझक तुमचा, तुम्ही मला सांगून द्या, मी त्यांना बोलत आहे, असं त्यांनी सांगितले. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. नाही आंटी ऐसी बात नाही, त्याने काय म्हणाले की नाही काकी असं कोणतीही बातमी नाही आहे. तविषा का स्वर भरासा था आणि त्यांचा स्वर जो होता ते खूपच भरलेला होता, असं वाटत होता की ते रडत होती. तविषा ने बताया, तेव्हाही तनिषाने सांगितले, घर में जो जुड़वा खरगोश के बच्चे पाल रखे हैं उन्होंने सोनू मोनू, उनमें से सोनू नहीं रहा. आणि ते खूपच जोरात म्हणाली आणि त्याचा धशा जो होता ते रडल्यासारखा होता आणि ते म्हणाली, घरात जे खरगोशचा खरगोशचा हा दोन जुडवा मुले होते जे आम्ही पाळलेले होते, त्याचं नाव काय होतं, सोनू किंवा मोनू. हा, त्यामध्ये सोनू नाही राहिला, म्हणजे सोनूचा काय झालं, मृत्यू झाला. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. यापर्यंत तुम्हाला कळलेलं आहे की नाही? हो. चला. 10:30 के करीब कामवाली कमला घर में झाडू पोछा करने आई. 10:30 वाजता करीब झालेला होता, 10:30 झालेला होता. त्या वेळेही कमला, कामवाली, कोणी काम जे केलेली जात आहे किंवा काम करत आहे कमला, त्यांनी झाडू पोछा केलेल्या त्याबद्दल आलेली होती. बैठक बुहारते ही उसकी नजर सोनू पर पडी. आणि जेव्हा ती बैठक बुहारती म्हणजे साफसफाई करत होती तर त्यांचा डोळे म्हणजे त्यांची नजर कुठे गेली, सोनूवर पडली. कुठे? सोनूवर पडली होती. जगाने के लिए उसने सोनू को हुलाया आणि जागवासाठी त्यांनी सोनूला उचलले किंवा हलवले. उसके जगाने की सोनू पर कोई प्रतिक्रिया नहीं हुई. आणि त्यांचा जागवायचा सोनूबद्दल कोणतीही प्रतिक्रिया झालेली नव्हती. वह बुदबुदाई, कैसे घोडे बेचकर सो रहा है. आणि ते खूपच मस्करीत बोलली, बुदबुद केली, म्हणजे आपण म्हणतो ना, काय ग, कसं झोपतं, किती वेळ झाले, असं काय. तर त्यांनी त्याच्यात मध्ये सांगितले, कसं झोपलेलं आहे, घोडं बसून झोपलेलं आहे असं म्हणतात आणि शैतान असं त्यांनी सांगितले, कारण की त्यांना काहीही जानत नहीं होता. उसकी टांग पकडकर उसे सोफे के नीचे से बाहेर घसीटल्या. आणि मस्करीबद्दल त्यांची टांग पकडली आणि सोफ्यातून खाली घसीटले, बाहेर म्हणजे सोफ्यातून बाहेर त्यांना काढले. मगर सोनू की कोई हरकत नाही, त्याबद्दलही सोनूचा काहीही हरकत नाही होत होता. कमलाने चिक्कर तविषा को पुकारा. तेवढाच ते खूपच असं आश्चर्यचकित वाटलं त्यांना आणि ते पाहिले त्याच्यामध्ये काहीही हरकत नव्हता. म्हणून त्यांनी काय केले, कमलांना ओरडले. तविषा को, कमलांनी तविषा यांना ओरडले, खूपच जोरात बोलवले. छोटी बिझी, जोरात म्हणाले. काय म्हणाले? छोटी बिझी म्हणजे छोट्या बिझी, बिझी म्हणजे ताई. तविषा अचेत सोनू को देख घबरा गई. हा, आणि असं तविषाने त्यांनी अचेत म्हणजे सोनू पडलेला होता ते बघून खूपच घाबरली होती. गोदी में उठाया तो उसकी रेशम सी देह हाथों में टूटी कोपल से झुल गई. जेव्हा त्याने मांडीवर उचलले म्हणजे गोदीवर उचलले आणि बघितले त्याच्यात जे रेशमचे जे देह म्हणजे शरीराचे देह होते त्याचमध्ये हात असं तुटून म्हणजे कोपल पडले. म्हणजे असं वाटले की जेव्हा नवीन झाड येतात तर त्यांचं कोपल, त्यांचं जे शाखा आहे खूपच नरम असतात, त्याप्रमाणे त्यांची जे हात होते ते झुललेला लागले. उसके समझ में नहीं आ रहा था कि वह क्या करे. त्याला काहीही समजत नव्हता की ते काय करेल, असं याबद्दल त्यांना काही असं कळत नाही होतं की ते काय करू, मी काय करू असं. आसपास जानवरों का कोई डॉक्टर है ही नहीं. आणि आमचा आजजवळ म्हणजे आसपास इकडे तिकडे कोणताही जानवराचा डॉक्टर नव्हता. अपनी समझ में उसने बच्चों के डॉक्टर को घर बुलाकर सोनू को दिखाया. त्याला काही कळत नव्हता म्हणून त्यांनी काय केले किंवा कसं गेले की जे मुलाचं जे डॉक्टर होतात त्यांनी बोलवले आणि सोनूला दाखवले. कळलं की नाही? नीटप्रमाणे ऐकून घ्या. नाही कळाले आहे तर तुम्ही पुन्हा मला विचारून घ्या. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. चांगलं वाटतं ना तुम्हाला हा कथा? हो. तर चला.
डॉक्टर ने देखते ही कह दिया. डॉक्टरने बघितल्या आणि म्हणाल्या, प्राण नहीं है अब सोनू में. काय म्हणाले? प्राण नाही आहे आता सोनू मध्ये. सोनू कोण होता? लवकरच लवकर सांगा. हो, खरगोश होता. तर त्याबद्दल त्याने म्हणाले की प्राण नाही आहे आता सोनू मध्ये. आंटी आप अम्मा को जल्दी से जल्दी घर भेज दे. आणि ते काय म्हणाले की काकी तुम्ही लवकरच लवकर आम्हाला घरी पाठवून द्या. काय म्हणाले? तुम्ही लवकरच लवकर आम्हाला घरी पाठवून द्या. घंटे भर में प्ले स्कूल से पीयूष घर आ जाएगा. आणि एका तास बद्दल प्ले स्कूल मध्ये पीयूष घरी येणार आहे. कोण? पीयूष घरी येणार आहे. तर चला अजून बघून घ्या. मांडवी दी घर पोहोची. आणि तेवढ्यात त्यांनी काय म्हणाले की मांडवी दी हा घरी पोहोचलेली आहे. सोफे के बीच के खाली पडे फर्श पर सोनू निचेस्ट पडा हुआ था. आणि सोफाचं जे बीचाचा म्हणजे सोफाचं जे मध्यचं खाली पडे आहेत त्यामध्ये फरशामध्ये सोनू निश्चेस्ट म्हणजे त्याचं मध्ये जाण आहेत नाही निश्चेस्ट पडलेला होता. पीयूष उसी से निकट गुमसुम बैठा हुआ था. आणि पीयूष जो होता हा त्याचा जवळच निकट बसलेला होता आणि खूपच गुमसुम काही बोलत नव्हता काही करत नव्हता तिथे फक्त बसलेला होता. मोनू सोनू की परिक्रमा सा करता सभी दाएं ठिठक उसे गौर से ताकने लगता. आणि सोनू जो मारलेला होता मोनू जो त्याचा भाऊ होता त्या काय होता सोनूची परिक्रमा म्हणजे त्याचा गोड 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 फिरत होता आणि दात ठिठक असून गोड एका गोरातून टाकत होता. आणि तिथे बसून ते एका नजरेत किंवा एका दृष्टीने त्यांना बघत होता की हिला झालेला काय आहे असं त्यांना बघत होता. कभी बाएं से पीयूष की स्तंभता तोडणे उन्हें जरुरी लगा. तेवढ्यात बायबद्दल जी पीयूष स्तंभता म्हणजे त्यांना काही फरक नाही होता ते तिथे बसलेला होता त्यांना स्तंभला तोडायचा होता. नन्ही सी जिंदगी में वो मौत से पहली बार मिल रहा था. हा खूपच खूपच छोटा मुला होता किंवा छोटा मुलगा होता त्याबद्दल त्याचा जीवनात हा पहिली मौत ते पाहिलेला होता. मौत उसकी समझ में नहीं आ रही थी. आणि हा जो मौत म्हणजे मृत्यू झालेली आहे ते त्याला समजत नव्हती. ऐसा कभी हुआ नहीं कि उन्होंने घर की घंटी बजाई और तीनों लपक कर दरवाजे खोलने दौड़ पडे. असं कधीही झालेला ना होता की त्याने घराची घंटी वाजलेली होती आणि तिघोही त्यांना लपकून दरवाजा उघडेला दौडून आलेला होता. कोण? सोनू मोनू आणि पीयूष. कळलं? हो. खोल तो पीयूष ही पाहता था. पण दरवाजा से उघडत कोण होता? पीयूष ही. कोण? पीयूष ही उघडत होता. मगर मुंह दरवाजे की ओर उठाए वे दोनों भी पीयूष से नन्हे हाथों में अपने अगले पंजे लगा देते. परंतु मुंह म्हणजे तोंडात दरवाजाला लावून आणि पेर उचलून पीयूषच्या नन्हे हातावर ते आपले पंजे ठेवत होते. कोण? सोनू किंवा मोनू. पीयूष का सिर उन्होंने अपनी छाती से लगा दिया. आणि पीयूष यांचा डोक्या त्यांनी आपली छातीवर लागले. पीयूष रोने लगा. आणि तेवढ्यात पीयूष खूपच जोरात रडू लागला. दादी दादी ये सोनू को क्या हो गया. त्यांनी काय सांगितले? आजी आजी काय झाले आहे सोनूला सांगा मला असं त्यांनी प्रश्न विचारले. दादी सोनू बीमार है तो डॉक्टर को बुलाकर दिखाओ ना. आणि तेवढ्यात तो काय म्हणाले? रुवासा होऊन म्हणजे रडू काय म्हणाले की दादी म्हणजे आजी आता सोनू बीमार झालेला आहे किंवा ते आजारी आहे तर तुम्ही डॉक्टरला बोलाव ना त्यांना दाखव ना की त्यांना काय झालेलं आहे म्हणजे सोनूला काय झालेलं असं डॉक्टरना तुम्ही दाखवत काही नाही असं त्यांनी सांगितले. दादी अम्मी अच्छी नहीं है ना बोलती है सोनू मर गया. आणि तेवढ्यात तो काय म्हणाला? आजी आई चांगली नाहीये ना ते काय म्हणत आहे की सोनू त्यांचा मृत्यू झालेला आहे असं त्यांनी जोरात म्हणले आपली आजीला की आई असं सांगत आहे. कळलं की नाही? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही हे शिकलो की जेव्हा माणूस आहे जे एका जानवरला पालत असतात तर त्याप्रमाणे त्यांची मृत्यूबद्दल त्यांना खूपच फरक पडतात. असं खूपच कमी लोक आहेत जे त्यांना नाही फरक पडतात कारण की ते त्यांच्या समोर त्यांच्या समोर त्यांचं
वर राहत होता, त्यांचं खात होता, सगळं करत होता. तर याप्रमाणे त्यांना पण त्यांचा आदत लागते होता. तर याप्रमाणे त्यांचा जे व्यवहार आहे ते बदलून जात आहे आणि प्राणीबद्दल आपला जे व्यवहार आहे सर्वश्रेष्ठ खरंच होणार पाहिजे. कारण की ते पण जीव आहे आणि त्यांच्याबद्दल आणि आपल्याबद्दल खूपच फरक आहे. आपल्याला ठाऊक जाते, आपल्याला समजून जाते. त्यांना समजते नाही. तर याप्रमाणे तुम्ही पण तसं करून घ्या, की हा जे प्राणी आहे त्याच्याबद्दल तुम्ही किंवा जानवर आहे त्याच्याबद्दल आपली पण एक मागणी ठेवून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.